40 नंतर कसे वळावे अध्यात्माकडे. नमस्कार मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत त्या वयाबद्दल जिथे आयुष्य आपल्याला शांतपणे एक प्रश्न विचारतं. तू स्वतःला किती ओळखतोस? हो, 40. धावपळ, जबाबदाऱ्या, कुटुंब, काम सगळ्यात स्वतःला हरवून बसल्यानंतर मनाला पहिल्यांदा थांब असं वाटू लागतं आणि तेथे सुरू होतो अध्यात्माचा प्रवास. 40 जीवनाचा टर्निंग पॉईंट. या वयानंतर मनात एक मोठा बदल होतो. आधी महत्त्वाच्या वाटणाऱ्या गोष्टी आता फिक्या भासतात. माणसाची गर्दी असूनही एकटेपणा जाणवू लागतो आणि मनात हलकेसे पोकळीचे भाव येऊ लागतात. ही अवस्था वाईट नाही, हीच वेळ असते आत वळण्याची, आत्म्याच्या आवाजाला ऐकण्याची. अध्यात्म म्हणजे देव शोधणे नाही, तर स्वतःला शोधणे आहे. अध्यात्म म्हणजे मंदिर, नियम, परंपरा एवढाच नाही. अध्यात्म म्हणजे मनाचा प्रवास, भावनांची स्वच्छता, विचारांची शांतता आणि आपल्या आतल्या शक्तीची ओळख. जेव्हा आपण स्वतःकडे पाहायला सुरुवात करतो तेव्हा जीवन बदलू लागतं. पहिली पायरी, मनाला थांबवणे. मित्रांनो, आयुष्यातला सर्वात मोठा बदल एका छोट्या सवयीने सुरू होतो. रोज 10 मिनिटे शांत बसून श्वास बघणे. मोबाईल नाही, आवाज नाही, कोणतेही मंत्र नाही, फक्त स्वतःसोबत 10 मिनिटे. ती 10 मिनिटे मनाची धूळ खाली बसवतात. धावपळीत हरवलेला मी पुन्हा दिसायला लागतो. दुसरी पायरी, आत्मचिंतन. स्वतःला काही साधे प्रश्न विचारा. मला खरा आनंद कशात मिळतो? मी जे जगतोय त्याचा अर्थ आहे का? मी कोण आहे? मी कुठे जात आहे? हे प्रश्न मनाला खोलवर घेऊन जातात. मन शांत होतं आणि बदलाची पहिली दारं उघडतात. तिसरी पायरी, आध्यात्मिक अभ्यास. दररोज 5-10 मिनिटे काही आध्यात्मिक पुस्तकं वाचा. भगवद्गीता, दासबोध, ज्ञानेश्वरी, विवेकानंदांचे विचार, संतांची चरित्रे. ही पुस्तके मनात दिवा लावतात. दिवा जो अंधार नाहीसा करून मार्ग दाखवतो. चौथी पायरी, ध्यान आणि प्राणायाम. 40 नंतर मन संवेदनशील होतं, म्हणून ध्यान आवश्यक. ध्यान म्हणजे विचार थांबवणे नाही, विचार जाणून घेणे. दिवसातून 10 मिनिटे श्वासावर लक्ष. मनात एक शांत शब्द विचार आल्यावर त्यांना फक्त जाऊ द्या. याने मन स्थिर होतं, राग कमी होतो आणि ऊर्जा वाढते. प्राणायाम, अनुलोम विलोम, भ्रामरी मनाला औषधासारखे काम करतात. 5वी पायरी, स्वभावात बदल. अध्यात्म म्हणजे मनाचे शुद्धीकरण. राग कमी करणे, ईर्ष्या सोडणे, माफ करणे, प्रेमाने बोलणे आणि लोभ टाळणे. ही छोटी छोटी पावलं तुमचं जीवन पूर्णपणे बदलून टाकतात. 6वी पायरी, सेवा. जेव्हा आपण कुणाला मदत करतो तेव्हा आपल्या आतला अहंकार वितळतो. गरजूला अन्न देणे, आजारी माणसाची मदत, प्राण्यांना खाऊ देणे, वृक्ष लागवड. ही सेवा मनात अतूट समाधान देऊन जाते. 7वी पायरी, साधं आणि संतुलित जीवन. अध्यात्म सुरू होतं साधेपणाने. साधं भोजन, वेळेवर झोप, नकारात्मक लोकांपासून दूर, सोशल मीडियाचा वापर कमी, निसर्गात वेळ. या गोष्टी मनाला शांत करतात, ऊर्जा वाढवतात. निष्कर्ष मित्रांनो, 40 म्हणजे आयुष्याचा शेवट नाही, ही तर आयुष्याला
नवा अर्थ देण्याची सुरुवात आहे. अध्यात्म म्हणजे देव शोधणे नाही, स्वतःला ओळखणे आहे. आजपासून रोज 10 मिनिटे स्वतःसाठी द्या. 10 मिनिटे मनाला, 10 मिनिटे शांततेला आणि बघा तुमचं जीवन कसं प्रकाशमय, शांत आणि सुंदर होऊ लागतं. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कळवा. उद्याला पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. थँक्यू.